आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथील ITI शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ संतोष साखरे, वय वर्ष 23, राहणार चिंचपूर, तालुका धारूर, जिल्हा बीड, हा गोनवडी येथील ITI पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता। काल रात्री सौरभ आणि त्याच्याच वर्गातील एक विद्यार्थी टेरेसवर झोपले होते। त्यावेळी आरोपी विद्यार्थ्याने धारदार चाकूने सौरभवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सौरभचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। संबंधित संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे। खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। दरम्यान मृत सौरभ हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील रहिवासी असून घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत।